उंच एकच इंच आहे, आतमध्ये कमी आहे पडली याचा पिकाचंही योगदान बाहेर आहे. कळली एक करडी आज भेंडवळच्या घटनांचं बाकी जाहीर करण्यात आलं. काय बाकी जाहीर करण्यात आलं, आपण कुठून आला काय माहिती? भेंडवळच्या घटमांडणीला 370 वर्षाची परंपरा आहे आणि या ठिकाणी जे पंचक्रोशीतील शेतकरी आहेत त्याचबरोबर विदर्भ, मराठवाडा आणि मध्य प्रदेश या भागातील शेतकरी इथे येत असतात. आज भेंडवळच्या घटमांडणीमध्ये जे भविष्य मांडण्यात आलेलं आहे त्यामध्ये संरक्षण व्यवस्था ही कमजोर सांगितलेली आहे. तसेच देशाला शत्रूपासून त्रास होईल आणि अर्थव्यवस्था कोलमडेल. तसेच पीक पाणी हे साधारण राहील आणि 3-4 महिन्यामध्ये पावसाचं प्रमाण हे जास्त राहील असं सांगण्यात आलेलं आहे आणि काही प्रमाणात अतिवृष्टी होईल असं पण भाकीत या ठिकाणी वर्तवण्यात आलेलं आहे. किती विश्वास आहे या भाकितांवर शेतकऱ्यांचा? शेतकऱ्यांचा खूप सारा विश्वास आहे, कारण जरी या गोष्टीला शास्त्रीय आधार नाही असं म्हटलं जात असलं आणि या घटमांडणीवर टीका होत असली तरी स्थानिक शेतकऱ्यांचा या घटमांडणीवर खूप विश्वास आहे आणि त्या दृष्टीनं शेतकरी दरवर्षी नियोजन करत असतात. त्यामुळे या घटमांडणीला निश्चितच महत्त्व आहे असं म्हणता येईल. कुठल्या काय नाव आहे तुमचं? माझं नाव नितीन लोहिया आहे. मी शासन रामापूरमधून आलो आहे. ॲक्च्युली दर्यापूर तालुक्यामधून आलो आहे. माझे मित्र आहेत तिथे काळे, वैद्य वगैरे. आम्ही सर्वजण काल आलो होतो जे भेंडवळचं भाकीत आहे ते ऐकण्यासाठी. कालपासून इथं हजेरी मांडलेली आम्ही, कारण की कसं आहे सकाळी लवकरात लवकर चालू होणार होतं तर आम्ही लांबवरून आलो त्यासाठी. हे भेंडवळचं भाकीत साधारणतः 350 वर्षापासून जे आहे यांचं वाघ महाराज जे सांगतात ते 100% सत्य तर असतं आणि त्यानुसार कसं आहे शेतकरी जे आपलं हे करतात, आम्ही जे त्याच्यानंतर 10 वर्षापासून आम्ही शेती करतो आहे तर आम्ही यानुसारच हे करतो, नियोजन करतो. प्रत्येक गोष्टीचं नियोजन, पाण्याचं किंवा खतापाण्याचं जे आहे, बियाण्याचं कुठलं बी पेरायचं किंवा कुठलं नाही पेरायचं हे आम्ही यानुसारच नियोजन करतो. आणि हे कसं आहे हिंदू संस्कृतीला धरून जे आहे ज्ञान आणि विज्ञानाचं ही तर माहिती सांगितली जाते, ते महत्त्वाचे आहे. यावर्षी पिकाची परिस्थिती हे साधारण राहील, पण बऱ्याचशा ठिकाणी नासाडी होईल. कारण 3रा आणि 4थ्या महिन्यात जो पाऊस जास्त दाखवला त्यामुळे नासाडी होईल. पहिल्या महिन्यात जो आहे तो सार्वत्रिक पेर होणार नाही, कमी अधिक पाऊस पडेल. 2ऱ्या महिन्यात मात्र पेर होईल, साधारण आहे तो, आणि अवकाळी पाऊस सुद्धा भरपूर आहे. त्यामुळे पीक परिस्थिती जी आहे ही साधारणतः राहील. त्याच्यात तुरीचं पीक, हरभऱ्याचं पीक, गव्हाचं पीक हे चांगले दाखवतात. कपाशीचं पीक पण चांगलं आहे. अजून जे दुसरे फारसे काही एवढं हे नाही, पुरी नसल्यामुळे थोडा जे महापूर होतील त्यामुळे नदीकाठच्या लोकांना महापुरामुळे असं पृथ्वीचं नुकसान होईल. देशाची आर्थिक परिस्थिती एकूण एवढी फारशी मजबूत राहणार नाही. संरक्षण ठीक राहील आपलं, पण तणावात राहील. जगामध्ये अनेक ठिकाणी युद्ध सुरू आहे, त्याचा परिणाम काही भारतावर होणार आहे? त्याचा परिणाम भारतावर फारसा होणार नाही. परिणाम जो होईल तो आर्थिक स्थितीवर होईल. युद्धाचा जो परिणाम आहे तो आर्थिक स्थितीवर येईल. म्हणजे एकीकडे आर्थिक स्थिती देशाची ढासळलेली दाखवते, त्यामुळे जो जगातील युद्धाचा परिणाम आहे हा झाल्याशिवाय राहणार नाही. त्यांचं कसं आहे की त्यांचं कार्यच ते आहे. त्यांचं जे कार्य आहे ते त्यांचं ते कार्य करतात, आमचं जे कार्य आहे ते आम्ही करतो. त्यांनी कितीही छोटा म्हटलं तरी देशातील हा जो देश आहे संस्कृती प्रधान देश आहे, वैदिक संस्कृती प्रधान देश आहे. यामुळे कितीही त्यांनी केले तर वैदिक संस्कृती किंवा सनातन धर्म निश्चित कायम राहणार आहे. हा कुठेही संपवण्याचा प्रयत्न केला तरी संपणार नाही आहे.
ठीक आहे, त्यांच्या मते नसला तरी आमच्या मते आहे. पण या सनातन धर्माच्या आज अनेक हिंदू आणि असे असंस्कृत कृत्य करणारे लोक समोर येतात आणि त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा कुठेतरी बदनाम होता. कसं आहे की आम्ही जे आहे ते कुठल्याही प्रकारची लुबाडणूक, कोणी सांगा की आम्ही 1 रुपया घेतला कोणाकडून, लुबाडणूक नाही होत नाही याच्यात. ज्या ठिकाणी लुबाडणूक होत नाही त्याच्यात त्यांनी तोंड खुपसण्यापेक्षा ज्या ठिकाणी लुबाडणूक होते, लोकांवर अत्याचार होतात, त्या ठिकाणी त्यांनी विशेष कार्य करावं असं आमचं मत आहे. तुमचं असं मत आहे का अंधश्रद्धा नाही? अंधश्रद्धा असू शकते ना, आहे ना, अंधश्रद्धाही आहेत काही काही ठिकाणी. आमचं मत आहे अंधश्रद्धा आहे. आम्ही सुद्धा अंधश्रद्धेच्या विरोधात आहोत. आहेत अंधश्रद्धा बरेचसे आहेत, पण त्या ठिकाणी हे काहीच करत नाही. ते जे महाराज लोक आहेत, भोंदू लोक आहेत, हे लोकांना अंगात येते म्हणतात, काही मंत्र आहे म्हणतात, हे सर्व खोटं आहे. कुठल्याही प्रकारच्या मंत्रांना आमच्या शास्त्रात हे सांगितलं की मंत्रीची वैरी मरे तरी काय बांधावी कट्यारे, शुद्ध निषेध करेल आहे मंत्राचा सुद्धा. तुझ्या भाषेला शास्त्रीय आधार नसल्यामुळे शेतकऱ्यांची फसवणूक होते असा आरोप आहे. शेतकऱ्यांची फसवणूक होत नाही, कारण ज्यांची श्रद्धा असेल ते याच्याप्रमाणे पेरणी करतील आणि ज्यांची श्रद्धा नसेल त्यांनी करू नये. आणि श्रद्धा ज्यांची आहे त्यांनी किती हे केलं तरी फसवणूक कोण्या शेतकऱ्यांना सांगा आम्हाला येऊन की बा आमची फसवणूक झाली तुमच्यामुळे.